डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच, शिवाय ते एक महान समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरुद्ध आपले आयुष्य वेचले. दलितांचा उद्धार करता असंच त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केलीत. अर्थशास्त्रात उच्च विद्याविभूषित असलेल्या आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केलीत. त्यांचे भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891 रोजी असल्यामुळे हा दिवस बाबासाहेबांची जयंती या नावाने ओळखला जातो. या तारखेला भीम जयंती या नावानेही ओळखले जाते. भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो. यासाठीच या खास दिनानिमित्त जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती. आणि मला आशा आहे ही जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आणि इतरांना मात्र नक्की शेअर कराल. तर सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14वे अपत्य होते. त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि त्यांची पोस्टिंग इंदूरजवळील महू येथे होती, जिथे 1894 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाले. काही दिवसानंतर त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केले आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले. 1906 मध्ये वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह 9 वर्षाच्या रमाबाईशी झाला. त्यानंतर 1908 मध्ये त्यांनी 12वीची परीक्षा दिली. आंबेडकरांनी लहानपणापासून अस्पृश्यता पाहिली होती. ते हिंदू महार जातीचे होते, ज्यांना खालच्या दर्जाचे लोक समजले जात होते आणि उच्च जातीचे लोक त्यांना स्पर्श करणे पाप मानत होते. त्यामुळे आंबेडकरांना समाजात अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागले. या भेदभावाला आणि अपमानाला बळी पडलेल्या आंबेडकरांना ते ज्या आर्मी स्कूलमध्ये शिकायचे तिथे त्यांच्या जातीतील मुलांना वर्गात बसू दिले जात नव्हते. शिक्षकांनीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. इथे त्यांना पाण्याला हातही लावू दिला जात नव्हता. शाळेचा शिपाई त्यांना वरून ओतून पाणी देत असे. ज्या दिवशी शिपाई आला नाही त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही. अशा प्रकारे त्यांनी बालपण घालवले. त्यानंतर बघूया डॉक्टर आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला. प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठीही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला होता. त्या काळी दलित मुलांना शाळेत वर्गात बसण्याची आणि पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांना अनेक कष्ट घ्यावे लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण कुठे आणि कसे झाले तर बघूया. वडील भारतीय सैन्य दलात असूनही आर्मी स्कूलमध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत.
सैन्य दलातील लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलतींना त्यांना फायदा झाला. मात्र शाळेत सतत जातीभेदाला सामोरे जावे लागत असे. बाबासाहेबांनी अशा परिस्थितीतही त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले. या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. पुढे वडिलांसोबत साताऱ्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. पूर्वी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असून त्यापुढे कर लावण्याची पद्धत होती. त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले. मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली. साताऱ्यामध्ये 4थीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार मुंबईला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले. कसे झाले त्याची माहिती बघूया. बाबासाहेब 1912 साली मुंबईतील एल्फिस्टन हायस्कूलमध्ये पदवीधर झाले. बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धिमान होते. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईत पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले दलित होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतलं. आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या ज्ञाती बांधवांनी त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम केला होता. कारण त्या काळात एका दलित मुलाने एवढे यश मिळविणे ही एक खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या केडुस्कर गुरुजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्ध चरित्राची एक प्रत भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरुजींना वाटत नव्हतं. यासाठीच त्यांनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. बाबासाहेबांची हुशारी पाहून महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले, ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एल्फिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले. त्यानंतर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी PhD कुठून व कसे मिळवले. बाबासाहेबांना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे बडोदा संस्थानात राज्य सरकारने रक्षा मंत्री बनवलं. मात्र तिथेही त्यांना सतत जातीभेदाला सामोरे जावे लागत असे. सतत होणाऱ्या अशा अपमानामुळे बाबासाहेब जास्त काळ या पदावर काम करू शकले नाहीत. पुढे त्यांना न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्च पदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी निघून गेलेत. 1915 साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मनोविज्ञान आणि अर्थशास्त्रातून MA ची पदवी प्राप्त केली. प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन केले. अमेरिकेतून 1916 साली त्यांनी यासाठी PhD मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण कशी झाली आणि कशी मिळवली याबद्दल सविस्तर माहिती बघूया. अमेरिकेतील फेलोशिप संपल्यावर बाबासाहेब पुन्हा भारतात परतले. मात्र येताना ते स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यात MSc आणि DSc शिवाय बार ॲट लॉसाठी नोंदणी करून आले होते. भारतात आल्यावर सर्वात आधी त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडोदा राजदरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची नोकरी केली. राज्याचे रक्षा सचिव हे पद सांभाळले.
मात्र जातीभेदामुळे त्यांना नोकरी करताना खूपच त्रास सहन करावा लागत असे. नोकरी करत असूनही शहरात भाड्याने घर मिळाले नाही. या त्रासाला कंटाळून त्यांनी ही नोकरी सोडून खाजगी शिक्षक आणि अकाउंटंटचे काम सुरू केले. सल्लागाराचा व्यवसायही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमुळे तो करता आला नाही. शेवटी ते मुंबईत आले आणि त्यांनी राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. नोकरी करत असताना ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमवत होते, ज्यामुळे पुन्हा 1920 साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. 1921 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून त्यांनी मास्टर पदवी प्राप्त केली. पुढे DSc ही पदवी देखील मिळवली. जर्मनी विद्यापीठातून DSc केले. न्यायशास्त्राचा अभ्यास करून ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टरचे काम पाहिले. पुढे 8 जून 1927ला कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्यानंतर हे शैक्षणिक प्राथमिक आणि डॉक्टरेटपर्यंतचे जे शैक्षणिक पदवी आहे त्याच्याबद्दल माहिती बघितली. आता बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैयक्तिक जीवन त्यांनी कसे घालवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 1906 साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला होता. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या यशवंत नावाचा मुलगा होता. मात्र 1935 साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. 1940 साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांनी ग्रासले होते. मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत झाली. समविचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला. डॉक्टर शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले. डॉक्टर शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. समाजात त्यांना माई या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि तेही अस्पृश्यता आणि जातीभेद यांच्या विरोधी त्यांनी केलेली चळवळ यांची सविस्तर माहिती. डॉक्टरेट मिळाल्यावर भारतात परतून बाबासाहेबांनी जातीभेदाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. समाजकार्य करत अर्थार्जनासाठी त्यांनी वकिली करण्याचे ठरवले. समाजातील अस्पृश्यता आणि जातीभेद कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय स्वरूपात काम करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी पहिली केस नाशिक जिल्ह्यातील महार जातीच्या जाधव बंधूंची स्वीकारली. ही केस त्यांनी यशस्वीपणे जिंकली. वकिलीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते, यासाठी त्यांनी वकिलीसोबत कायद्याच्या प्राध्यापकाची नोकरी देखील केली. अस्पृश्यतेचा विरोध करण्यासाठी साऊथ बरो कमिटीसमोर त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आणि दलित आणि इतर मागासलेल्या समाजासाठी स्वतंत्र मतदान विभाग आणि आरक्षणाची मागणी केली. जनजागृती करण्यासाठी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शाहू महाराजांनीही यासाठी बाबासाहेबांना नेहमीच सहकार्य केले होते. त्यावेळी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. यासाठीच बाबासाहेबांना महाडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. सामाजिक आणि राजकीय लोकांना समाजात समान स्थान देणे हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी केलेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहानेही उदाहरण लक्षवेधी होते. काळाराम सत्याग्रह म्हणजे दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाला केलेले एक आवाहन होते. सामाजिक बदलाची प्रक्रिया हळूहळू होत असते हे माहीत असल्यामुळे बाबासाहेब आयुष्यभर अशा निरनिराळ्या मार्गांनी शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यानंतर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला.
पॉलिटिकल जर्नी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती म्हणजे आंबेडकरांनी 1919 पासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करण्यास सुरुवात केली होती. कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्यांना 1930 मध्ये लंडन येथील गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पुढे 1936 साली त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टी निर्माण केली. केंद्रीय विधानसभेत 15 जागा त्यांच्या पार्टीने जिंकल्या होत्या. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी या पार्टीचे भारतीय अनुसूचित जाती संघमध्ये रूपांतर केले. पुढे काँग्रेस आणि महात्मा गांधी यांनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले. मात्र डॉक्टर आंबेडकरांना हे नाव आवडले नाहीत. त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला. अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ भारतीय संविधान सभेसाठी च्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करू शकले नाही. डॉक्टर आंबेडकरांनी मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून आले. ऑगस्ट 1947 मध्ये बाबासाहेबांची राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताची राज्यघटना अंमलात आली. भारतीय राज्यघटनेत मोलाचे योगदान असल्यामुळे बाबासाहेबांना पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नावाने ओळखले जाऊ लागले. आता भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय मोलाचं कार्य आहे त्याबद्दल माहिती बघूया. डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा मूळ उद्देश देशातील जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे हा होता. 29 ऑगस्ट 1947 मध्ये बाबासाहेब संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ 2 वर्षे 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधान सादर करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे संविधान सुपूर्द करण्यात आले होते. भारतीय संविधानात भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला. अस्पृश्यतेला नष्ट केले आणि दलितांसोबतच महिलांनाही समान अधिकार मिळवून देण्यात आला. त्यानंतर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म का स्वीकारले. वाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲक्सेप्टेड बुद्धिझम. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटले. 1950 साली बाबासाहेब एका बौद्ध संमेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. त्या ठिकाणी संमेलनात झालेल्या बौद्ध धर्माच्या विचारांनी ते इतके प्रेरित झाले की त्यांनी पुढे स्वतः बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या संमेलनानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि मगच ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक पुस्तके लिहिलीत. 1955 साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्यानंतरच्या सभेत त्यांनी जवळपास एकाच वेळी 5 लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पुढे ते काठमांडूमधील आयोजित 4थ्या जागतिक बौद्ध महासंमेलनात सहभागी झाले आणि 2 डिसेंबर 1956 साली शेवटचे दी बुद्धा और कार्ल मार्क्स या पुस्तकाची निर्मिती केली. त्यानंतर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि धार्मिक योगदान काय होते. मनुस्मृती दहन त्यांनी केले 1927 ला. 1928 ला महाड सत्याग्रह केले. 1930 ला नाशिक सत्याग्रह केले. दलित आदिवासींच्या मंदिर प्रवेश, पिण्याचे पाणी, अस्पृश्यता, जात, उच्च आणि नीच यासारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन यासारख्या मानवी हक्कांसाठी योजलेल्या गर्जना
1935ला केले. अशा चळवळी सुरू केल्या त्यांनी. आवाजहीन, शोषित आणि अशिक्षित लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी 1927 ते 1956 या काळात मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत या 5 साप्ताहिक आणि पाक्षिकांचे संपादन केले. त्यांच्या डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी याची स्थापना 1924 द्वारे वसतिगृहे, रात्रशाळा, ग्रंथालये आणि शैक्षणिक उपक्रमाद्वारे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यास करण्यास आणि उत्पन्न मिळविण्यास सक्षम करणे. 1945 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर बौद्धिक वैज्ञानिक प्रतिष्ठाने 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात 5 लाख लोकांसह भारतीय संस्कृतीसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या शेवटचं पुस्तक द बुद्ध अँड हिज धम्म द्वारे भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करण्याचा मार्ग मोकळा केला. जातपंत तोडक मंडळ जे स्थापना केली 1937ला लाहोरमध्ये, त्यांच्या प्रबंधाच्या संमेलनासाठी तयार करण्यात आले. त्यांच्या जातिभेद निर्मूलन या ग्रंथाने भारतीय समाजाला धर्मग्रंथांमध्ये प्रचलित असलेल्या मिथक, अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धापासून मुक्त करण्याचे कार्य केले. हिंदू विधेयक संहितेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना घटस्फोट, मालमत्तेत उत्तराधिकार इत्यादींची तरतूद करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यानंतर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक आणि प्रशासकीय योगदान काय होते. डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड रेमेडी अँड हिस्ट्री ऑफ इंडियन बँकिंग अँड बँकिंग या संशोधन पुस्तकाच्या आधारे आणि हिटलन यंग कमिशन समोरील त्याच्या पुराव्याच्या आधारे 1935 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताचा विकास या त्यांच्या दुसऱ्या संशोधन कार्याच्या आधारे देशात वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. शेतीमध्ये सहकारी शेतीच्या माध्यमातून उत्पादन वाढ करणे, सतत वीज व पाणीपुरवठा करणे, औद्योगिक विकास, पाणी साठवण, सिंचन, उत्पादकता आणि कामगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सामूहिक आणि सहकारी प्रगतिशील शेती, राज्याच्या मालकीसह सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताकची स्थापना आणि जमिनीचे राष्ट्रीयकरण हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यानंतर 1945 मध्ये त्यांनी महानदीच्या व्यवस्थापनाची बहुउद्देशीय उपयुक्तता आणि औद्योगिकरणाची बहुउद्देशीय आर्थिक धोरणे आणि नद्या-नाले जोडणारे जलधोरण, हिराकुंड धरण, दामोदर खोरे धरण, सोन नदी खोरे प्रकल्प, राष्ट्रीय जलमार्ग, केंद्रीय जल आणि विद्युत प्राधिकरण बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. 1944 मध्ये प्रस्तावित केंद्रीय जलमार्ग आणि सिंचन आयोगाच्या प्रस्तावाला व्हाईसरायने 4 एप्रिल 1945 रोजी मान्यता दिली आणि भारतात मोठ्या धरणाच्या तंत्राच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित केले. त्यांनी भारताच्या विकासासाठी मजबूत तांत्रिक संघटनेची नेटवर्क रचना मांडली. त्यांनी जलव्यवस्थापन आणि विकासाचा मार्ग मोकळा करून देशाच्या सेवेसाठी नैसर्गिक संसाधनांचा अर्थपूर्ण वापर केला. संविधान आणि राष्ट्र उभारण्यासाठी त्यांचे मोलाचे कार्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांच्या अथक परिश्रमाने समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केलेत आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. एकता
अखंडता आणि व्यक्तिमत्व, गरिमाच्या जीवनशैलीने भारावून गेलेली भारतीय संस्कृती. 1951 मध्ये त्यांनी हिंदू कोड ऑफ ह्युमन एम्पॉवरमेंट विधेयक मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. सन 1955 मध्ये त्यांचा रिफ्लेक्शन्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट हा ग्रंथ प्रकाशित करून आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची पुनर्रचना करून छोट्या आणि आटोपशीर राज्यांमध्ये पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये प्रत्यक्षात आला. निवडणूक आयोग, नियोजन आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरुषांसाठी एक समान नागरी हिंदू संहिता, राज्य पुनर्रचना, मोठ्या राज्यांचे लहान आकारात संघटन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकार, मानवाधिकार नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, निवडणूक आयुक्त आणि मजबूत केले. राजकीय संरचना मजबूत करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परराष्ट्र धोरण आखले. लोकशाही बळकट करण्यासाठी राज्याची 3 अंगे न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या स्वतंत्र केल्या गेल्या आणि समान नागरी हक्कानुसार एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हा घटक सुरू करण्यात आला. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेत अनुसूचित जाती जमातींच्या लोकांचा सहभाग संघटनेने निश्चित केला आणि भविष्यात ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज इत्यादी कोणत्याही प्रकारच्या विधिमंडळात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला. सहकारी आणि सामूहिक शेतीबरोबरच उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयकरण करून सार्वजनिक प्राथमिक उपक्रम जसे की बँकिंग, विमा इत्यादी राज्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून जमिनीवर राज्याची मालकी प्रस्थापित करण्याची आणि अल्प शेतीधारकांवर अवलंबून असलेल्या बेरोजगार मजुरांना रोजगार देण्याची त्यांनी जोरदार शिफारस केली आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिकरणाची निर्मिती केली. डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याण या विषयी केलेल्या कार्याची आपण या ठिकाणी माहिती बघूया. व्हाईसराय काउन्सिलमध्ये कामगार मंत्र्यांच्या क्षमतेनुसार कामगार कल्याणासाठी कामगारांचा कामाचा वेळ 12 तासावरून 8 तासावर आणणे, समान काम, समान वेतन, प्रसूती रजा, पगारी रजा, कर्मचारी राज्य विमा योजना, आरोग्य सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952-1937च्या मुंबई अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामगार आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी आणि सत्तेत थेट सहभागासाठी त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना करून 17 पैकी 15 जागा जिंकल्या. कर्मचारी राज्य विमा अंतर्गत आरोग्य, रजा, अपंगत्व समर्थन, काम करत असताना अपघाती घटनेमुळे झालेल्या नुकसान भरपाईची आणि इतर अनेक संरक्षणात्मक सुविधा कामगार कल्याणामध्ये समाविष्ट आहेत. कर्मचाऱ्यांना दैनंदिन भत्ता, अनियमित कर्मचाऱ्यांना रजेची सुविधा, कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा आढावा, भविष्य निर्वाह निधी, 1944 मध्ये कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा दुरुस्ती विधेयक आणि अभ्रक खाणकामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1946 मध्ये त्यांनी कामगार कल्याण धोरणाचा पाया रहिवासी, पाणीपुरवठा, शिक्षण, करमणूक, सहकार व्यवस्थापन आदीपासून घातला आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. कामगार कल्याण निधीच्या अंमलबजावणीसाठी एक सल्लागार समिती स्थापन करून तो जानेवारी 1944 मध्ये कार्यान्वित करण्यात आला. भारतीय सांख्यिकी कायदा संमत करण्यात आला, ज्यामुळे कामगार परिस्थिती, दैनंदिन मजुरी, उत्पन्नाचे इतर स्रोत, महागाई, पत, गृहनिर्माण, रोजगार, ठेवी आणि इतर निधी आणि कामगार विवादाशी संबंधित नियम शक्य झाले. 8 नोव्हेंबर 1943 रोजी
त्यांनी 1926 पासून प्रलंबित असलेला भारतीय कामगार कायदा सक्रिय केला आणि त्या अंतर्गत भारतीय ट्रेड युनियन दुरुस्ती विधेयक प्रस्तावित केले आणि कामगार संघटनेची कडक अंमलबजावणी केली. कामगारांच्या कल्याणासाठी आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी कायदा, कारखाना दुरुस्ती कायदा, कामगार विवाद कायदा, किमान वेतन कायदा आणि कायदेशीर संप कायदे करण्यात आले. शेवटी 5 डिसेंबर 1956च्या रात्री बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचयाच्या 2 प्रकरणांच्या प्रती आणून त्याची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेबांचे निधन झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय 64 वर्षाचे होते. महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत अनुयायांच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बौद्ध धर्माप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या 65 वर्षाच्या कालावधीत देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनमोल असे योगदान दिलं. 1990 बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंबेडकर जयंतीनिमित्त आजही देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. असे महान व्यक्ती, महान तत्वज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या परिचयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रत्येकाला स्मरत राहणार आहे. प्रत्येक व्यक्ती त्यांची आठवण करणार आहेत. असे अनमोल कार्य करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुरली स्टुडिओ चॅनलमधून शतशः नमन. धन्यवाद. आपणास ही माहिती आवडली असेल तर मुरली स्टुडिओ हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका. त्यांना पण या माहितीचा खूप फायदा होऊ शकतो. तर भेटूया पुढील सुंदरसा व्हिडिओ नक्कीच लवकरच. बाय, टाटा, जय भीम.